शेतकरी बंधूंनो नमस्कार. धरतीदान ॲग्रोसेलच्या हवामान अंदाज ग्रुपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज तारीख आहे 3 सप्टेंबर 2025. मागील 10 दिवसा अगोदर आम्ही अंदाज दिला होता की खानदेशमध्ये सप्टेंबरमध्ये जोरात पाऊस राहील आणि साधारणपणे 4 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत या पावसाचा अंदाज होता. त्यानंतर काही अंदाज दिले होते. लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जे वातावरण बदलत आहे याच्यामध्ये 4 तारखेपासून जोरदार पावसाचा इशारा आम्ही दिला होता. तर आज रात्रीपासून 3 सप्टेंबर रात्र ते म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा जळगाव जिल्ह्यामध्ये किंबहुना खानदेशमध्ये आम्ही देतो आहे. खानदेशचा अर्थ मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे बऱ्यापैकी. खानदेश, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि सीमावर्ती काही भाग असेल, मग सोयगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, न्यायडोंगरी असेल, चाळीसगावमधला हा प्रदेश पण याच्यामध्ये आम्ही कन्सिडर करतो आहे. त्यानंतर बऱ्यापैकी ज्या प्रत्यक्षमध्ये आपण आहोत, काही लघु, मध्यम, काही मोठे प्रकल्प असतील, बऱ्यापैकी लहान जे प्रकल्प असतील ते भरले गेलेले आहेत, काही मध्यम प्रकल्प भरण्याच्या वाटेवर आहेत. येणाऱ्या 3 दिवसामध्ये किंबहुना कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे गणपती विसर्जनाआधी गिरणा धरण भरल्याची बातमीसुद्धा आपल्याला येऊ शकते. राहिलेले थोडेफार काही लहान मोठे प्रकल्प असतील तेही बऱ्यापैकी भरून जातील. काल बरेच अपडेट आले होते, त्याच्यामध्ये मग तोंडापूरचं असेल किंवा मग जामनेर फत्तेपूर जवळचे काही लहान प्रकल्प असतील ते ओसंडून वाहत होते. तर अगदी येणारे 3-4 दिवस हे मुसळधार पावसाचे आहेत. त्यामुळे आम्ही सतर्कतेचा इशारा देतो आहे खानदेशकरता. येणारे 3 दिवस शेतकरी बंधूंनी आपली काळजी घ्यायची. नदी किनारच्या काही गावं असतील यांनी आपली काळजी घ्यायची, कारण अतिशय जबरदस्त मुसळधार पाऊस येणाऱ्या 3 दिवसांमध्ये अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त काही गणेश भक्त पण आहेत, त्यांनी मेसेजद्वारे, फोनद्वारे पण विनंती केली होती की पावसाचं वातावरण कसं राहील, कारण बाप्पाचं विसर्जन आपण करतोय, बाप्पाच्या विसर्जनाला सुद्धा पाऊस राहील आणि किंबहुना येणाऱ्या विसर्जनापर्यंत तरी बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे संपूर्ण खानदेशमध्ये. त्यानंतर हा पाऊस झाल्यानंतर मात्र पुढे 13-14 पासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस संपूर्ण खानदेशमध्ये अपेक्षित आहे. वातावरण बदललं तर नक्कीच आपल्या ग्रुपवरती अपडेट्स येतील. तोपर्यंत रामकृष्ण हरी.